पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी तब्बल 900 पानांचं चार्जशीट जे आहे ते न्यायालयात सादर केलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणी विशेष सरकारी वकील यांची देखील नियुक्ती करण्यात आली होती। तेच विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट शिशिर हिरे माझ्यासोबत आहेत। सर, साम टीव्हीला बातचीत केल्यासंदर्भात पहिलाच धन्यवाद। सगळं प्रकरण तुम्ही आता हे सगळं सांभाळताय। पुणे न्यायालयात गेल्या 2 दिवसांपासून हिअरिंग सुरू आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये आतापर्यंत काय काय घडलंय? गेल्या 2 दिवसांपेक्षाही खरं म्हटलं तर मागच्या गेल्या साधारणतः 1.5 आठवड्यापासून या प्रकरणातले जे 6 आरोपी आहेत, म्हणजे एकूण 7 आरोपी येत आहेत। मी याच्यात विधी संघर्षित बालक जो आहे त्याला मी यात गृहीत धरत नाही किंवा याला मी पकडत नाही यात, पण इतर जे 7 आरोपी आहेत त्यापैकी 6 जणांचे जामीन अर्ज मेहरबान कोर्टात म्हणजे मुधोळकर साहेबांच्या समोर दाखल झालेले आहेत आणि त्या संदर्भातलं बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झालेला असून सरकारतर्फे आम्ही आता आमचं म्हणणं तिथं मांडत आहोत की ही केस कशा पद्धतीची आहे। ह्या केसला आपले नेहमीचे जे काही पॅरामीटर्स असतात किंवा नेहमीच्या ज्या चौकटी असतात ह्या चौकटीत ही केस बसवता येणार नाही। ह्या केसला एका वेगळ्या दृष्टीनं पाहिला पाहिजे आणि वेगळ्या दृष्टीनं पाहिला पाहिजे असं ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस माझी कारणमीमांसा अशी आहे की अपघात तर हा एक भाग होता जो घडला, पण अपघातानंतरच्या ज्या काही घटना सातत्याने घडत गेल्या, अगदी 1 जून 2024 पर्यंत ज्या घटना घडत गेल्या त्यांच्याकडे जर बघितलं तर असं लक्षात येतं की अतिशय गंभीर अशा स्वरूपाचं हे सगळं प्रकरण आहे आणि ज्याची नोंद किंवा ज्याची जाणीव सगळ्यांनी घेणं अतिशय गरजेचं आहे। कारण यामागचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं माझं असं आहे की कायद्याबरोबर म्हणजे न्यायालयीन यंत्रणेच्या समक्ष येणाऱ्या पुराव्याबरोबर छेडछाड याच्यात केली गेलेली आहे। म्हणजे कोर्टाच्या कार्यवाहीची दिशाच बदलवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। तपास यंत्रणा ज्या पद्धतीने तपास करत होत्या त्यांचा तपास चुकीच्या दिशेने जावा, वेगळ्या दिशेने जावा आणि सरतेशेवटी कोर्टाला देखील वेगळा निर्णय घ्यावा लागावा, कोर्टाची दिशाभूल कशा पद्धतीने करता येईल यासाठी ह्या सगळ्या प्रकरणात 7ही आरोपींनी, म्हणजे मी त्याच्यात विधी संघर्षित बालक नाही गृहीत धरत किंवा त्याच्याबद्दल मी बोलत नाहीये, 7ही आरोपींनी प्रयत्न केलेले आहेत आणि ती गोष्ट आम्ही कोर्टाच्या समक्ष आणलेली आहे। सर, दुसऱ्या बाजूला डिफेन्सकडनं देखील अनेक मुद्दे युक्तिवादात मांडले गेलेले आहेत। त्या युक्तिवादाला आपण कशा प्रकारे उत्तर दिलेले आणि असे कुठले महत्त्वाचे फॅक्टर्स जे आहेत की या युक्तिवादात त्याची इन्व्हॉल्वमेंट झाली? मुळातच ह्या घटनेकडे आपण जर बघितलं तर असं लक्षात येतं की 2005ला सर्वोच्च न्यायालयाने अमरमणी त्रिपाठी विरुद्ध यूपी असा जो मधुमिता शुक्लांचा जो खून खटला होता त्याच्यात जामीन दिलेल्या आदेशाच्या विरुद्ध, म्हणजे अलाहाबाद हायकोर्टाच्या जामीन दिलेल्या आदेशाच्या विरुद्ध आदेश करून तो जामीन रद्द केला होता आणि त्यावेळेस मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने काही चौकटी फ्रेम केल्या होत्या की एखादी व्यक्ती जी समाजातली अतिशय प्रभावशाली आहे, जसं ह्या घटनेत आहे, यातले 6 आरोपींकडे बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की अतिशय प्रभावशाली असे लोक आहेत। ह्या लोकांनी पूर्ण कायद्याची प्रक्रियाच बदलायचं काम केलं। याच्यात ब्लड सॅम्पल्स बदलले गेले जसे 2005च्या अमरमणीच्या केसमध्ये झालेला होता आणि तो निवाडा मी मेहरबान कोर्टापुढे आणला आणि दाखवलेला आहे, कदाचित दाखवायचा प्रयत्न केला आहे की ह्या केसमध्ये आणि अमरमणी त्रिपाठीच्या केसमध्ये कशा पद्धतीचं साधर्म आहे। कारण ज्यावेळेस कायद्याच्या अनुषंगाने आणलेल्या पुराव्यांमध्ये छेडछाड केली जाते किंवा ज्या गोष्टींवरती न्यायालय स्वतः म्हणून विश्वास ठेवत असतं, कारण इथं जे फॉरेन्सिकचा एव्हिडन्स होता तो फॉरेन्सिक एव्हिडन्स बदलण्यासाठी काय प्रयत्न करता येतील असे सगळे प्रयत्न केले गेले आणि जे माझ्या दृष्टीने अतिशय गंभीर अशी बाब आहे। सर, दुसऱ्या बाजूला या केसमध्ये ज्या दिवशी ब्लड सॅम्पल्स बदलले गेले हे जेव्हा समोर आलं तेव्हा या पूर्ण घटनेला एक वेगळी कलाटणी देखील मिळाली होती। त्या संदर्भात देखील आपण युक्तिवाद कोर्टात केलेला आहे। त्या ब्लड सॅम्पल्स बद्दलचा युक्तिवाद नेमका कसा? एक गोष्ट तर अगदी निश्चित आहे की यातले जे ब्लड सॅम्पल्स गेलेले होते हे फॉरेन्सिक लॅबकडे गेलेले होते। 2 ठिकाणी ब्लड सॅम्पल घेतले गेले। आधी ससून हॉस्पिटलमध्ये घेतले गेले। ससूनची परिस्थिती पुण्याच्या जनतेला आणि आपल्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे। त्या ससून हॉस्पिटलमधून हे ब्लड सॅम्पल बदलले गेले। अशा लोकांचे सॅम्पल घेतले गेले की ज्यांचे रिपोर्ट्स काहीही झालं तरी अल्कोहोलच्या कंटेंट्स बाबतीत निगेटिव्ह असणार आहेत, नील असणार आहेत, अशा लोकांचे सॅम्पल्स घेतले गेले, ते सॅम्पल पाठवले गेले आणि याच वेळेस ज्यावेळेस पोलिसांना या संदर्भातला संशय आला त्यावेळेस औंधच्या जिल्हा रुग्णालयात देखील ब्लड सॅम्पल घेतलं गेलं आणि ते ब्लड सॅम्पल फॉरेन्सिककडे पाठवलं गेलं आणि ज्यावेळेस दोन्ही ब्लड सॅम्पलची तुलना केली गेली म्हणून, म्हणजे जो विधी संघर्षित बालक आहे त्याचा म्हणून जो काही ब्लड सॅम्पल गेलेला आहे तो ब्लड सॅम्पल
त्याच्या आईचा आहे असं निष्पन्न झालं आणि ससूनने तर मुळातच त्याच्या आईचे ब्लड सॅम्पल पाठवले होते ही गोष्ट निष्पन्न झाली आणि याचा सगळा कागदोपत्री पुरावा आहे आणि तो कागदोपत्री पुरावा आम्ही मेहरबान न्यायालयाला दाखवलेला आहे. सर, दुसऱ्या बाजूला एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी येतोय की हा विधी संघर्षित बालक म्हणजे संज्ञान अजूनही नाही आहे, तर तो संज्ञान होण्याची प्रोसेस जी आहे ती थोडी लेंदी आहे का, आणि जर तो संज्ञान दाखवला गेला तर ही केस पूर्णपणे बदलू शकते का? खऱ्या अर्थानं केस काय घडलेली आहे ती मात्र आज रेकॉर्डवरती आहेच. कायद्यात म्हणजे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टमध्ये या संदर्भातल्या तरतुदी आहेत की जिथं हिनियस गुन्हा घडलेला आहे, म्हणजे गंभीर स्वरूपाचा जिथं गुन्हा घडलेला आहे तिथं विधी संघर्षित बालकाची संपूर्ण कृती जर एखाद्या संज्ञानासारखी असली, अडल्टसारखी असली, तर त्या विधी संघर्षित बालकाला मेहरबान ज्युव्हेनाइल बोर्डाच्या परवानगीनं, त्यांच्या आदेशानं आपल्याला अडल्ट सिस्टीमला कमिट करता येतं. अशा पद्धतीची कायद्याची परिस्थिती आहे आणि कायदा म्हटलं की त्याला काहीसा वेळ लागायची शक्यता असते, पण तो वेळ आपण कोणत्याही दृष्टीनं एका चौकटीत बांधू शकणार नाही आणि आमचा प्रयत्न असेल की या संदर्भातली जी काही आदेश घ्यायचे आहेत ते तातडीनं घेता येतील, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शेवटचे 2 प्रश्न सर. ही केस जी आहे ती पूर्णपणे पुणे पोलिसांकडनं वॉटर टाईट करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरुवातीपासूनच सुरू झालेली होती. सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये आता पुढचे जे एव्हिडन्सेस असतील किंवा जे रिपोर्ट्स येणं बाकी असेल त्याच्यामुळे या केसला काही फायदा नवीन होऊ शकतो का, आणि ते आपण कधी दाखल करणार? एक गोष्ट नक्कीच आहे की तपास सुरू आहे आणि तपासात अनेक नव्या गोष्टी उजेडात येत आहेत आणि उजेडात येत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तपासात त्या यापूर्वीचं जे चार्जशीट गेलेलं आहे त्या चार्जशीटला पूरक असणार आहेत, त्याला सपोर्टिव्ह असणार आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की हा अपघात घडला, त्याच्यात 2 तरुणांचा मृत्यू झाला आणि ही केस संपूर्ण फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून भारतात जगभरपर्यंत गेली. सोसायटी ॲट द लार्जपर्यंत या घटनेकडे तुम्ही एक वैयक्तिक वकील म्हणून कसं बघताय, आणि यातनं एक बोध घेणारा, आपण ज्याला म्हणतो एक बोध घेणारी कथा म्हणता येईल का, याच्यातनं एक वेगळं एक चित्र देखील जे निर्माण होईल असं वाटतं? निश्चितच हा जो अपघात झालेला आहे त्या अपघातापेक्षाही त्यानंतरच्या ज्या गोष्टी होत्या, पुराव्याचा छेडछाड असेल किंवा पुरावाच बदलायचा प्रयत्न असेल, तर ह्या गोष्टी समाजाच्या संदर्भात घडलेला गुन्हा होता. म्हणजे कायद्याच्या चौकटीत काम करत असताना काही गोष्टींची विभागणी आपण करत असतो की इंडिव्हिज्युअल अफेक्ट झालेला आहे का, इंडिव्हिज्युअलबरोबर त्याचे नातेवाईक अफेक्ट झाले आहेत का, की समाज संपूर्णतः अफेक्ट झाला आहे. तर ह्या घटनेकडे मी बघतो त्यावेळेस मला जाणवतं की समाज म्हणून याच्यात अफेक्ट झाला आहे, कारण समाजाने स्वतःची एक यंत्रणा निर्माण केलेली असते, त्याच्यात तपास करणाऱ्या यंत्रणा असतात, न्याय देणाऱ्या प्रणाली असतात. इथं तपास करणाऱ्या यंत्रणा आणि न्याय देणाऱ्या प्रणालीबरोबर छेडछाड झाली आहे. म्हणजे आम्ही आमच्याकडे असलेल्या ताकदीच्या जोरावरती काहीही करू शकतो असा पाठ घालून देण्याचा प्रयत्न झाला आहे आणि तो मला वाटतं ह्या तपासात कुठेतरी थांबवला गेलेला आहे आणि त्याच बाबी कोर्टासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. सर, शेवटचा एक अजून महत्त्वाचा प्रश्न विसरलो होतो मी. फास्ट ट्रॅक कोर्ट ज्याला आपण म्हणतो तो पुणे पोलिसांकडनं एक आग्रह धरल्या जाण्याची शक्यता आहे की ही केस जी आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टात जावी. फास्ट ट्रॅक कोर्टात जर ही केस दाखल झाली तर याचा परिणाम काय होऊ शकतो? एक गोष्ट निश्चित आहे की मी आधी आपल्याला काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्ट्स आणि या पद्धतीच्या ज्या संज्ञा आहेत त्या साधारणतः समाजात आहेत, पण मी कायद्याच्या चौकटीत ज्यावेळेस बघतो त्यावेळेस असं कुठेही मला कोर्ट सापडत नाही. पण एक नक्की की स्पीडी ट्रायल हा जसा आरोपीचा अधिकार आहे तसा स्पीडी ट्रायल हा व्हिक्टिम्सचा, समाजाचाही अधिकार आहे आणि त्यामुळे हा खटला होईल तेवढ्या शक्य तेवढ्या लवकर चालावा यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. खूप खूप धन्यवाद सर साम टीव्हीशी बोलण्याबद्दल. तर आपण बघितलं तर ॲडव्होकेट शिशिर हिरे जे या संपूर्ण कल्याणीनगर अपघात प्रकरणी विशेष सरकारी वकील आहेत, त्यांच्या बाजूने न्यायालयात सध्या युक्तिवाद सुरू आहेत आणि यात नवीन नवीन काय काय खुलासे होतात आणि कोर्ट या संपूर्ण प्रकरणी काय उत्तर देतं, काय वर्डिक्ट देतं हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरलं आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.